विश्वास बसतोय का मग? बऱ्याचशा जणांना वाटतंय हिप्नॉटिझम मधनं बाहेर आले किंवा हे झालेलं नाही. ज्यांच्या स्पष्ट केलंय तो हिप्नॉटिझमच्या अवस्थेतून चुटकीवर जर बाहेर येणार आहे तरी पुन्हा हिप्नॉटिझमच्या अवस्थेत जाणार आहे. 1 2 3 जागा. काय करायला कोण नाव? तुझं नाव काय? कार्तिक. कार्तिक. कार्तिक, तुझ्यासाठी कोण काळावर वनत केले? कोण बसवलंय? काय माहिती? डॉक्टरांनी बसवलं. काय नाव यांचं? आरके डॉक्टर. आरके डॉक्टर. इकडे बघ. 1 2 3 झोप, एकदम शांत झोप. बाई, नाव काय तुमचं? चमेली. डोळे उघडा. तुमचा होणारा नवरा उभा आहे. इकडे बघा, इकडं जावा, हात धरून घेऊन या, जावा जवळ. डॉक्टर या आता. जवळ घ्या. गालाची पप्पी घेऊन घ्या व्यवस्थित. सोडायचं नाही नवऱ्याला, नुसता टोचत्यात वय. जरा व्यवस्थित, जरा गालाची पप्पी घ्या व्यवस्थित. गालाची डॉक्टर साहेब घेऊ द्या. वर्गाय म्हणून नाही म्हणता सावय. पण तर दुसरं असतं तर डॉक्टर साहेबांच्यासाठी. आता थांबा. कोण आहे ते तुमचं? कोण येते? आवड माझे ते. आवाज ना. आता तू हिप्नॉटिझमच्या अवस्थेतून जागवण्याचे 1 2 3 जागव. काय करायला? त्यांच्या गालाची पप्पी घेतोस काय? नको नको. का? कोण आहेत ते? आरके डॉक्टर आहे. आरके डॉक्टर आहेत. हे पण केले माझं. डॉक्टर माहिती द्या की त्यांना, माहिती द्या की गालाची पप्पी घेतलं की नाही? नाही घेतलंय. आणि सुई पण यांनी बसवलं माहिती काय? पप्पी घेतलं टोचलं होते. त्याला पण बसवलंय. त्याला दुखाले का? तुला दुखाले? इकडे झोप. बाई, काय नाव तुमचं बाई? चमेली. चमेली बाई, तुमचा नवरा कुठं पळून गेला हो? डोळे उघडा आणि बघा. कुठं आहे? एवढं लांब का उभं आहे तुम्ही? या जवळ घ्या. हो बाई, काय नाव तुमचं?